हेची थोर भक्ती आ हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती
देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभं जगन निहित पाणी मंडनं मंडलानं तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग कारो प्रथम पांडुरंग कारो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ऐसे नमन करुणी सकला हरी कथा बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नाम म्हणे विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण पाषांड दूषण जिजाई रमण भगवंताचे अत्यंत लाडके भक्त जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय ज्यांनी पंचमवेद निर्माण केला तो असणारा गाथा आपल्या सकल दुःखित जनांचा संसाराने पिडलेल्या प्रत्येकाला संसारातून मुक्ती देण्याकरता ज्यांनी आपला माथा सुधरावा म्हणून लिहिला तो गाथा अशा गाथ्यातील सुंदर असा 4 चरणांचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे सेवेचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अपरिहार्य आहे. म्हणून सालाबाद प्रमाणे चालत आलेल्या आपल्या या सातकरवाडी गावामध्ये सप्ताहाचं वर्ष मला वाटतं 33वा आहे. सकल साधू संतांच्या पुण्याईने या 33व्या वर्षामध्ये पदार्पण करत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या नामसप्ताहामध्ये 33 वर्षापर्यंत अनेक महात्म्यांनी इथे कीर्तन केले असते. फार मोठे मोठे वक्ते या ठिकाणी बोलून गेले असते आणि चिंतनाने श्रवणाने श्रीमंत झालेले महात्मे तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात.
कारण ज्याला बोलायचं असतं तिथे ऐकणारा कोणीतरी असावा लागतो. वक्ता तो वक्ताची नोही श्रोते नाही. श्रोता जर नसेल तर वक्त्याला शून्य किंमत आहे. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा फार ज्ञानी असावा लागतो. कारण सांगण्याची परीक्षा ऐकणारा घेत असतो. आणि म्हणून 33 वर्ष श्रवणाने श्रीमंत झालेले तुम्ही सर्व श्रोतेजन आहात. तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन आज या तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवेचं सौजन्य गणेश नकाजी गुळे, मोरिया हॉटेल मालक, संदीप साबळे अध्यक्ष, मोरिया ग्रुप या दोन भाविकांच्या परम प्रेमास्पद प्रेमातून माझ्याकडे आलेली आहे. आता ही फक्त हँडबिलची नाव आहेत. वाचणं सांगणं ही एक फॉर्मॅलिटी आहे. माझ्या गावातलं कीर्तन आहे. मी कधी असं सांगत नाही की अमक्याने कीर्तन ठेवलं तमक्याने ठेवलं. आणि गावातलं कीर्तन जरा वेगळंच असतं. इथून पुढे करेल की नाही मला माहिती नाही. विठाल आणि म्हणून आजची सेवा माझ्याकरता अत्यंत महत्वाची आहे. या सेवेचं गांभीर्य मला आहे. इथून पुढचं मला माहिती नाही. तसं कोणालाच माहित नसतं. कारण पुढच्या सप्ताहापर्यंत जगेल वाचेल मरेल याचा भरोसा कोणालाच नाही. असो, सगळ्या गावकऱ्यांच्या प्रेमातून माझ्याकडे आलेली आजची ही कीर्तन सेवा आहे. माझ्याकरता एक व्यक्ती असं कधीच महत्वाचं नाही. संपूर्ण गाव हे माझं आहे. गावची माती ज्या गावामध्ये आपण जन्माला आलो तिच्या पुण्याईतून उतराई होता येत नाही. परंतु त्या गावाची सेवा करण्यातून उतराई होण्याचा प्रयत्न नक्की आहे. आता मी कीर्तन करून सेवा करते असं मला म्हणायचं नाही. कारण कीर्तन करून आपण देवा मात्र घेऊन जातो. सगळेच जण प्रत्येकाला काही ना काही हवं असतं. हा व्यवहार आहे. व्यावहारिक सत्ता आहे, तो चालतच राहणार. परंतु या नामसप्ताहामध्ये कोणत्याही प्रकारची जर सेवा केलेली असेल तर त्यात ऋणातून मुक्त होण्याचा तो प्रयत्न आहे. आणि असा प्रयत्न 10 जानेवारी 2019 साली मी याच स्टेजवरती सुरुवातीला पहिलं कीर्तन केलं. आणि तेव्हापासून आजपर्यंत, कोरोनामध्ये अगदी मी कीर्तन केलं. तेव्हापासून आजपर्यंत किती वर्ष झाले माहिती नाही, 4-5-6 वर्ष झाले असतील. आणि ही सेवा मी करत आले. तुम्हा गावकऱ्यांचे मला खरोखर आभार मानायचे. मी काय फार नावाजलेली, अभ्यासू किंवा मला फार काही येतं, मला धचा म पण कळत नाही खरंच. परंतु तुमच्या प्रेमातून, तुमच्या प्रेरणेनं आणि तुमच्या पाठीवर दिलेल्या शाबासकीनं मी मात्र नक्कीच इथवर आलेली आहे. म्हणून आणि याच्यामध्ये एका गुणाचं नाव घेणं निश्चितच चुकीचं ठरेल. कारण इथे बसणारा प्रत्येक जण माझ्याकरता महत्वाचा आहे. यातला एक जर जरी उठून गेला तरी ती जागा रिकामी होईल. म्हणून एका व्यक्तीचं नाव घेणं मला कधीच पटलं नाही. सगळा गाव माझ्याकरता महत्वाचा आहे आणि तो शेवटपर्यंत राहील. मी भले इथं कीर्तन जरी नाही केलं तरी हा गाव आणि याचं नाव मरेपर्यंत माझ्या नावामागे राहील. विठाल शहाण्याचं फार काही सांगणे न लगे. आपण सर्व श्रुत आहात, सर्व ज्ञानी आहात. तुम्हाला जे माहिती तेच मी सांगणं महत्वाचं नाहीये. आणि या कीर्तन सेवेकरता पंचक्रोशीतील भाविक जन, माता भगिनी असतील, पितृवर्ग असेल, भ्रातृवर्ग असेल, सगळ्याच प्रवर्गातील माणसं माझ्या समोर बसलेली आहेत. आपण सर्वच माझ्यापेक्षा ज्ञानाने, मानाने, प्रतिष्ठेने सगळेच महान आहात. मी तुम्हाला काहीतरी ज्ञान द्यावं इतकी मोठी मी नक्कीच नाही आणि मला व्हायचंही नाही. कोणा एका विशिष्ट व्यक्तीचा नामोल्लेख घेऊन दुसऱ्या व्यक्तीला दुखावणं हे चुकीचंच आहे. त्यामुळे गाते ऐकते श्रोते, चतुर विनोदी दुष्टिते, सोहमभावे पूर्ण ज्ञाते या सकळाते पुढचं म्हणा नाही तर म्हणून करा विठ्ठल स्मरण. पण विनवणी मात्र मला तुम्हाला सगळ्यांना करायची. विठ्ठल आपले पेटीवाले मी नावं कोणाचीच घेत नाही, फक्त नाव सांगते. यांचेही आभार. आमचे पक्वा झाले माझे बंधू, त्यांचेही आभार. आमचे गायनाचार्य बाबा, तुमचा सदैव आशीर्वाद माझ्या मागे असावा. तुमचेही आभार. आणि माझ्या या 2 मैत्रिणी, त्यांचा नाम उल्लेख घेणं अतिशय गरजेचे, कारण त्या परत आपल्या गावाला येणार नाही. श्री हरिभक्ती पारेख मनीषाताई कुठे तुम्हालाही धन्यवाद देईल. आणि श्री हरिभक्ती पारेख सुलोचनाताई विघ्ने तुम्हालाही धन्यवाद देईल. बाकीचे सगळे टाळकरी माळकरी आमचेच आहेत. आणि इकडे बाजूला आमची चौदार आहे, तिथे आमच्या वहिनीच आहेत, ज्यांना विना घेण्याचा मान मी दिला. याचं कारण त्यांनी पंढरीची वारी केली आणि गळ्यामध्ये माळ घातली. म्हणून कसं आहे, माणूस ज्याच्या संगतीमध्ये जातो त्याचा परिणाम निश्चित त्या माणसावर दिसून येतो.
कोणताही माणूस असू दे, त्याच्या संगतीत गेला म्हणजे त्यात परिणाम मात्र नक्कीच दिसून येतो. माणसाला दिसला नाही तरी चालेल, हो पांडुरंगाला नक्कीच दिसतो. विठाल त्या गायनाचार्य दोघी जणी आहेत, अतिशय माझ्यावर प्रेम करणारे आहेत. ह्या सुलोचनाताई त्या ज्ञानेश्वरीच्या फार मोठ्या अभ्यासक आहेत. त्यांची ज्ञानेश्वरी पाठांतर करण्याचं काम आहे. त्यांचं टाळ्या वाजून एकदा स्वागत करा. आपल्या गावामध्ये त्यांचे पाय लागले. आणि आमच्या मनीषाताई, त्यांचाही फार सुंदर आवाज आहे. असे संत महात्मे महाराज कीर्तनकार, कीर्तन करतो म्हणून त्याला मान कधीच देऊ नका. भगवंतानी त्याच्यावर कृपा केली म्हणून तो कीर्तन करतो, अन्यथा कोणाचाही अधिकार नाही. मग तो कुणी उठून केलं असतं. माऊलीने त्याला आपलं म्हटलं, तो महाराज झाला. एका गुरुवर्यांच्या कीर्तनामध्ये मी ऐकलं, आळंदी हे महाराज बनवण्याचं मशीन आहे. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तिथून महाराज तयार होतात. माऊली म्हणजे महाराज बनवण्याचं, महाराज बनवतात. आळंदीला जो गेला तो महाराज झाला. आणि ज्याची तिथे पात्रता नसेल तो तिथे टिकत नाही. कोणत्या का कोणत्या कारणाने तो तिथून निघून जातो. त्या आळंदीच्या भूमीमध्ये जेवढं सामर्थ्य आहे, ज्ञान होय मुडा अति मूर्खात्या दगडा, ती माती तितकी परम पवित्र आहे. तिथे जाणाऱ्याला ज्ञानी करत असते. पण जर झोळीच फाटकी असेल तर परमेश्वर काय देईल. म्हणून आपली झोळी तरी जरा अशी नीट घेऊन जावं. परमात्म्याकडे जाताना प्रत्येक जण काहीतरी मागायलाच जात असतो. प्रत्येकाला काहीतरी हवंच असतंय. कारण या जगामध्ये प्रत्येकाचा शोध फक्त सुखाकडे. कालचं कीर्तन जर कुणी ऐकलं असेल तर त्यांनी सुखावरच बोलले. प्रत्येकाला सुख पाहिजे. सुखाचे प्रकार आहे. पाऊस पडतो. एखाद्याच्या शेतामध्ये जर पाऊस पडला, त्याच्या शेतामध्ये असलेल्या पिकाला जर पाण्याची गरज असेल तर त्याला आनंद होतो. आणि त्याचं काढायला आलेलं पीक असेल आणि त्यात पाऊस पडला तर पाऊसच पडलाय, पण परिणाम मात्र वेगळा आहे. सगळ्यांना सुखच हवंय, पण आपण ज्या ज्या गोष्टीकडे जातो, ज्या गोष्टीला सुखरूप समजतो आणि ज्याला सुखाचं साधन समजतो, तो मात्र आपला रस्ता नक्कीच चुकतो. आणि तो रस्ता समजून घेण्याकरता साधू संत महात्मे या पृथ्वीवर अवताराला आले आणि साधू संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. तेच तुकोबाराय, हेची थोर भक्ती आवडते देवा. तुकोबाराय म्हणतात, हेची थोर भक्ती कोणती हो? संकल्पावी माया. बोलत चला हो. संकल्पावी माया संसाराची. कोणती भक्ती देवाला आवडते? तर तुकोबाराय म्हणतात, ज्याला संसारातील मायेचा संकल्प करता आला, सोडता आला. संकल्पावी माया संसाराची. आणि अशा पद्धतीने जो संसारात रममाण होतो, ही भक्ती देवाला आवडते. इथे तुकोबारांनी असं नाही म्हटलेलं, जो टाळ घेतो त्याची भक्ती देवाला आवडते, वारी करतो त्याची भक्ती देवाला आवडते, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याची भक्ती देवाला आवडते, जो सतत नामचिंतन करतो त्याची भक्ती देवाला आवडते, जो सतत दुसऱ्याची निंदा करतो त्याची आवडेल का हो? लक्ष द्या बरं. आवडेल का? आवडणारच नाही. दुसऱ्याच्या पापाचं गठुडं कधीच आपल्या पाठीवर घेऊ नये. परमात्मा इतका हुशार आहे ना माऊली, की दुसऱ्यांच्या चुकाचं गठुडं आपल्या पोटावर दिलेलं बरं का. कारण आपल्याला सारखं बघ बरं का तो कसा वागतोय, ताई तो कसा करतोय, अमक्याने हे केलं तमक्याने ते केलं, याला अक्कल नाही, याला जास्त अक्कल आहे, हा दीड शहाणा, हा डबल शहाणा. दुसऱ्यांकडे पाहण्याचं, दुसऱ्यांच्या चुकाचं गठुडं आपल्या पोटावर दिलेलं आहे आणि स्वतःच्या चुकाचं गाठोडं मात्र आपल्या पाठीला दिलेलं आहे. त्या कधीच आपल्याला बघता येत नाही. परंतु निंदा करणाऱ्याचंही कल्याण व्हावं, वारकरी संप्रदाय याला म्हणतात. निंदा जरी केली तरी तुझं कल्याण असो बाबा, त्रास जरी दिला तरी तुझं कल्याण असो बाबा. तू काही जरी केलं. आमच्या संत महात्म्यांची सगळीच्या सगळी चरित्र जरी पाहिली, प्रत्येक साधू संतांना या समाजानं अत्यंतिक त्रास दिलेला आहे. माऊली ज्ञानोबारांचं चरित्र पाहिलं तर आळंदी सारख्या गावामध्ये आज ज्या ज्ञानोबारांच्या दर्शनाला जगभरातून भाविक येतात, त्या माऊलींना त्याच अलंकापुरामधून बाहेर काढलं. त्याच ठिकाणी त्यांना खाण्यासाठी मातीच्या खापरामध्ये पीठही मिळवून दिलं नव्हतं. आज त्याच आळंदीमध्ये काय तर ज्ञानोबारांचा सोहळा पंढरपुरामध्ये निघतो. परंतु हे दुःख सहन केलं आणि परिणाम जे खळांची व्यंकटी सांडून, याचा अर्थ फार गहन आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरी रूपी वागयज्ञ पूर्ण केल्याच्या नंतर आपल्याकडे साधा सत्यनारायण झाला तरी ब्राह्मण म्हणतो, काय हो तुमची काही इच्छा असेल तर मागून घ्या बरं का देवाकडे. साधा
एवढा सत्यनारायण 500 रुपयाचा केला तरी. आपण कधी माऊलीच्या समाधीला अभिषेक घातला असेल तर ते सांगतात बाबा अभिषेक घाला, 500 रुपये दिले आणि तुमची काय इच्छा असेल तर भगवंताकडे, देवाकडे, संतांकडे मागून घ्या. आणि माझ्या माऊलींनी एवढा मोठा वागयज्ञ पूर्ण केला आणि आपल्या गुरुदेवांकडे मागणं काय मागितलं? जे खळांची व्यंकटी एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. ते जर म्हटले असते या जगातले सगळे दुष्ट संपून जाऊ देत, एकही दुष्ट राहायला नको, संपून गेले असते, एवढं सामर्थ्य होतं. परंतु माऊली तसं नाही म्हटले. याचं कारण सगळं विश्व त्यांना माऊली म्हणतं. आईला लेकराने चोरी केली तरी लेकरूच म्हणते, लेकरू इन्स्पेक्टर झालं तरी लेकरूच म्हणते, डॉक्टर झालं तरी लेकरूच म्हणते. त्यांनी कितीही चुका केल्या तरी जगामध्ये एक न्यायालय, मुलाने कितीही चुका केल्या तरी त्या न्यायालयामध्ये कायमचा निकाल त्याच्याच बाजूने लागतो. ते न्यायालय म्हणजे आईचं न्यायालय. मुलाने किती जरी चुका केल्या तरी आईकडे मात्र त्या सगळ्यांना क्षमा असते आणि आई म्हणजेच माऊली. आणि म्हणून माऊलींना असं वाटलं या लेकरांना मी नाही पदराखाली घेणार तर कोण घेणार? या लेकरांचं कल्याण मी नाही करणार तर कोण करणार? जे खळांची व्यंकटी सांग. माझी लेकरं वाकड्या बुद्धीची आहेत जरा. आपल्या गावामध्ये म्हणजे सगळ्यांच्याच गावात असतात. आपल्या गावामध्ये म्हटल्यावर मग तर मला कीर्तन करू द्यायचे नाही, म्हणजे आमच्याच गावाला नावं ठेवली, म्हणजे मी पण तुमचीच आहे. वाकड्या दृष्टीने चालणारी लोक समाजामध्ये असतात. मग अशा मंडळींचं काय करायचं? माऊली म्हटले त्यांना काही करू नको गुरुराजा, त्यांच्या फक्त बुद्धीत बदल कर आणि त्यांना सुद्धा सुज्ञान कर. विठ्ठल हेची थोर भक्ती. कोणती भक्ती? तर संसाराची माया ज्याला संकल्पता आली, सोडता आली, संसारावरचं प्रेम ज्याला त्याग करता आलं, हीच भक्ती परमेश्वराला आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा. देवाला कोणती आवडते? तर ही आवडते. पुढे म्हणतात ठेविले अनंते. हे सगळ्यांच पाठ असेल. ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. काय नाही, जसं देवाने ठेवले ना म्हणतात तसं राहायचं. ठेविले अनंते तैसेच राहावे. साधी साधी माणसं या प्रमाणाचा फार वेळेला वापर करतात. काय चाललंय माऊली, फार दुःखात दिसतंय, फार काही नाही, ठेविले अनंते तैसेच राहावे. पुढे नाही माहिती, चित्ती असू द्यावे समाधान. ठेवलंय तसंच राहायचंय पण चित्तात समाधान मात्र असलं पाहिजे. त्याच्या पुढचं अतिशय महत्वाचं आहे, उत्तरार्ध महत्वाचं आहे. देवाने ठेवलंय तसं राहिल्याशिवाय पर्यायच नाही हो. पण तसंच जर राहायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात चित्ताला समाधान द्या ना, त्याच्यामध्ये समाधान माना ना. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. जर हे माझं ते माझं, अमक्याने केलं तमक्याने केलं असा उद्वेग जर वाहत बसला, मला हे करायचं मी हे केलं तमक्याने हे केलं, मी म्हणत नाही तुकोबाराय म्हणतात, असा उद्वेग जर वाहत बसला, दुःखाची केवळ भोगनिते फळ संचिताचे. तुम्ही किती जरी उद्वेग करत बसलात प्रपंचाचा तरी तुमच्या संचितामध्ये जे लिहिलेलं आहे ते कोणालाही कपाळीचे लिहिले न मिटे. काही केल्या तुम्ही किती जरी फोडायचा प्रयत्न केला तर ते कोणालाही फोडता येईल. अहो परमात्म्याला सुद्धा कर्म चुकलं. कर्मे श्रीराम वनवासा गेला. संपूर्ण अभंग बघा. कर्म कोणालाही चुकलं नाही, आपल्याला चुकणारच नाही, पण जे काही प्राप्त झाले त्यामध्ये ठेविले अनंते तसंच राहायचंय. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तयावरी भार वाहू हा संसार. अहो तुम्ही संसारात तर जन्माला आलात, संसार सुटू शकत नाही. याचं कारण आपल्या प्रत्येकाचा जन्मच संसारातून झालेला आहे. कुणी म्हटलं ना संसाराचा माझा काही संबंध नाही, महात्मा, संत महात्मा, साधू महात्मा तो सुद्धा संसारातूनच जन्माला आले. संसार सुटू शकत नाही, पण त्या संसाराला जर परमात्म्याच्या पायावर लीन केलं तर तो महात्मा होऊ शकतो की नाही? विठाल अभंगामध्ये प्रतिपाद्य विषय भक्तीचा तुकोबारायांनी सांगितलेला आहे. भक्ती, अहो आम्ही रोजच भक्ती करतो देवाची. काय भक्ती करतो? सकाळी उठतो, आंघोळीला जाताना जे हरिपाठ चालू करतो, आंघोळ संपेपर्यंत हरिपाठ बंद, आमची भक्ती आहे. काय करता? काय नाही म्हटले रोज पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दर्शनाला जातो. दुसरी काय भक्ती? काय नाही म्हटले रोज दर एकादशीला 15 दिवसाच्या मंदिरामध्ये भजन करतो. अजून काय करता? काकड्याच्या वेळेला काकडा करतो. कीर्तन असलं की एकही कीर्तन सोडत नाही. ही आमची भक्ती. भक्तीचे प्रकार आहेत नवविधा काय बोलिले जे भक्ती. भक्तीचे 9 प्रकार सांगितले. त्या प्रकारात आपल्याला जायचं भक्तीचा प्रतिपाद्य विषय अभंगामध्ये आलेला आहे. पण भक्ती कशाला म्हणावी? ज्याला जे जे वाटेल, ज्याला जे
जे सोयीचं वाटेल त्याला नाव तो भक्ती देतो. पण या संसारामध्ये जी जी स्थिती माणसाला प्राप्त झाली त्या स्थितीमध्ये ज्याला भगवंतावरती प्रेम करता आलं त्याला नाव तो भक्ती देतो. परमेश्वरा तू मला या संसारामध्ये जन्माला घातलंच बाबा, पण मला सतत तुझं नामचिंतन करणं शक्य नाही. मी रात्रंदिवस तुझं नाम घेऊ शकत नाही, कारण मला कर्म करणे. हा लोक कर्मे बांधला. या लोकाला मृत्यूलोक म्हणण्यापेक्षा ज्ञानोबराय म्हणतात हा कर्मलोक आहे. या लोकांमध्ये कर्म केल्याशिवाय पर्याय नाही. इथे कर्म करावंच लागतं. कर्म करत असताना प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचं करतो, पण परमात्म्याची भक्ती करण्याकरता मात्र त्याच्या जवळच जावं लागतं. त्याच्या अंतःकरणापासून पूजा करावी लागते. बऱ्याच वेळा सांगितलेला दृष्टांत मी तुम्हाला सांगते. तुकोबरायचं 14 ते 15 चरणांचा एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये या प्रपंचातून विनमुख होण्याकरता किंवा रिटायर होण्याकरता एक बाई कसा प्रयत्न करते. तिची इच्छा तर आहे आता बाई मला माझं प्रपंच सोडायचं आहे आणि परमात्म्याची भक्ती करायची, मला हे नक्कीच सोडायचंय. आपल्या प्रत्येकाला असं एक दिवस वाटत असतं की सगळं सोडावं आणि पंढरपूरला जावं, सगळं सोडावं आणि आळंदीला जावं. पण सगळं काय कधी सोडता येत नाही. आळंदीला आणि पंढरपूरला कधीच जाता येत नाही, कारण तिकडं जरी गेलात तरी माझ्या घराला मी कुलूप लावलंय का नाही तिथं जाऊन विचार येतो की नाही. प्रपंच विसरता येत नाही. अशीच एक तुमच्यासारखी शांताबाई, तिची मैत्रीण सखूबाई, आमच्या सखूबाई आहे तिथं. ती म्हटली काय ग शांताबाई, एवढे वर्ष झालं तू प्रपंच करते, एवढे वर्ष झालं त्या प्रपंचाचा गाडा उलटते, तुला सुख मिळालं का ग? एवढे वर्ष झालं तेच करते. आता काय कर, मी दरवर्षी पंढरपूरला पायी चालत जात असते. आमच्या सखूबाई जातात बरं का. आता तू काय कर शांताबाई, तुझ्या प्रपंचाचं जरा बाजूला राहू दे आणि तू काय कर माझ्या बरोबर कुठे चल, पंढरपूरला चल. ठीक आहे म्हटली, आता तुझ्या बरोबर मी पंढरपूरला येते. म्हटली माझा प्रपंच जरा तीर्थावर झालाय. म्हटली काय नाही, तुझ्या बरोबर मी पंढरपूरला येते. निघाली, पिशवी भरली, तिच्यामध्ये काय जे घ्यायचं असेल ते सामान भरलं, पिशवी जवळ घेतली आणि दोघी जणी मैत्रिणी गावच्या वेशी जवळ गेल्या. आता जायचंय कुठे बोलत चला, पंढरपूरला निघाल्यात आणि पंढरपूरला निघाल्यात, वेशी जवळ गेल्यात. शांताबाई आता सखूबाईला म्हणते काय ग पंढरपूरला जायचंच आहे, बरेच दिवस लागतील काय ग? हो बाई जरा बरेच दिवस जातील, थोडेसे दिवस आपले मोडतील. म्हटली मी काय करते, तू जरा पुढे चाल. माझ्या सुनेला मी गेल्यानंतर प्रपंच कसा करायचा हे मी शिकवलेलं नाही. मी तिला जरासं शिकवून येते, तोपर्यंत तू थोडीशी पुढे चाल. आता तिचीच मैत्रीण होती, तिला माहिती ही काय कोडीची. ती म्हटली जा बाई, काय तुला सांगून यायचे ते सांगून ये. आणि ही म्हातारी घरी आली बरं का. परीचे गे सुनेबाई नको वेचू दुधे दही, आवाज आले पंढरपुरा, पेशीपासून आली घरा. परीस सुनबाई परीस ऐक ऐक, काय नको वेचू दुधे दही. अगं मी पंढरपूरला चालले, पण मी गेल्यानंतर घरातलं दूध दही जास्त संपवायचं. नको वेचू दुधे दही. आता पूर्वीच्या काळात तुम्ही वाढलेल्या सगळ्या महिला मंडळी, तुम्हाला सासूरवाद चांगलं माहिती आहे की नाही. तुकोबारांनी कुठे हा प्रसंग पाहिला माहिती नाही मला, पण फार सुंदर रेखाटलाय की बाई ग जास्त दूध प्यायचं नाही, जर जाड झाली तर काय करायचं, दही संपवायचं नाही. सासूरवाशी आवाज आले पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. पंढरपूरला निघालेली ही आवा, तुकोबारांनी काय शब्द वापरले, ही आवा म्हणजे तिकडून परत माघारी आली. काय सांगायला, दूध दही संपवू. वेशीपासून आली घरा, उखळ मुसळ जाते, माझे मन गुंतले तेथे. बाई ग सुनबाई मी पंढरपूरला निघाले, पण माझं मन या घरातल्या सगळ्या वस्तूंमध्ये गुंतलेलं आहे. या उखळात गुंतलंय, या मुसळात गुंतलंय, जीवनभर तेच करीत बसले. दळायचं कुटायचं कांडायचं एवढंच केलं आयुष्यभर. काही बायका खरोखर आशा करतात आणि काही बायका दुसऱ्याचं काढतात. पूर्वीच्या बाया फार ज्ञानी होत्या माऊली. दळण दळायच्या घरातल्या धान्याचं आणि त्याचं पीठ करून घरच्यांना खाऊ घालायच्या. कांडण करायच्या घरच्या धान्याचं. आता दळणही दुसऱ्याचं दळीतात आणि कांडणही. कळलं का? 4G ची रेंज लागते बरं का, तशी गावात रेंजच नाही म्हणा. बाई मी पंढरपूरला चाललीये, पण माझं मन काही
माझ्याकडे लागत नाही. का हो सासूबाई, तुमचं मन गुंतलंय कशामध्ये? उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे. त्या उखळामध्ये, त्या मुसळामध्ये माझं मन गुंतलंय. भिक्षुकाल्या घरा सांग गेली पंढरपुरा. बाई हे सगळं सांगून झालं. माझे हातीचा कलवडू माझं वाचूनही नको फोडू. आता कलवड म्हणजे काय माहितीये? गौऱ्यांचा रचलेला. ते बी सांगू लागले हो. काय म्हटली? माझ्या हाताने गौऱ्यांचा कलवड रचलाय. मी आल्याशिवाय तो फोडायचा आणि तिकडच गेली म्हणजे तसाच ठेवायचा. माझे हातीचा कलवडू माझं वाचूनही नको फोडू. वळवट श्रीचे लिंपण फोडू नको मज वाचून. वळवट श्रीचे म्हणजे वाळवणाचे जे पदार्थ असतात ना, कुरवड्या पापड्या, त्या पूर्वीच्या काळामध्ये डब्यामध्ये भरून लिंपून ठेवायचे. ते सुद्धा मी आल्याशिवाय डबा फोडायचा. माझ्याच हाताने उद्घाटन झालं पाहिजे. आणि त्या गौऱ्याचा जो कलवड रचलाय ना, तो सुद्धा माझ्याच हाताने उद्घाटन झालं पाहिजे. ती सुनबाई म्हटली, तुमच्याच हाताने उद्घाटन करू, नवे नवे तुम्ही तिकडून आले, तुम्हाला त्याच्यातच नेऊ. काळजीच करू. आणि एवढ्या सगळ्या सूचना दिल्याच्या नंतर सगळं सांगितलं आणि म्हटली, भिक्षुकाल्या घरा टांग गेली पंढरपुरा. अशा भिक्षा मागणाऱ्या बायका रोज तिच्या घरी यायच्या. आता या बाया बाईंची सवय असते. तुकोबाराने कुठे हा प्रसंग पाहिला पण अत्यंतिक सुंदर पद्धतीने रंगवलाय. त्या भिकाराने घरी यायच्या, त्यांना काहीतरी द्यायचे, त्यांच्याच बरोबर गप्पा मारत बसायची. मग आता हिला वाटलं, मी जर पंढरपूरला गेले तर त्या कोणाशी गप्पा मार. मग त्या जर घरी आल्या तर सुनबाई, सांग बरं का, काय सांग, माझी सासू कुठे गेली? पंढरपूरला गेली. एवढं सगळं सांगितलं आणि नंतर म्हणायला लागली, बाई ग, माझं मन या प्रपंचातच गुंतलेलं आहे. आता मला पंढरपूरला जाऊ वाटत नाही. आता सुनबाई सासूबाईला उपदेश करायला लागली बरं का. एवढं सगळं ऐकून घेतलं. सासूबाई स्वहित जोडा मागील सर्व आशा सोडा. एवढं सगळं ऐकून घेतलं. मी काहीच करत नाही. एवढं सगळं सांगताना त्याच्यामध्ये आणखी सुद्धा सांगितले की बाई ग, माझ्या आजी सासूच्या हातचं जे फुटकं पाळे, जतन करी फुटके पाळे. मी ते जपू जपू ठेवलेले फुटके भांडे असतात बघ आपल्या घरामध्ये. आपण जर म्हटलं ना, कशाला ठेवले, फार खराब दिसते एवढ्या चांगल्या घरामध्ये. नाही हो, ते माझ्या आजी सासूच्या तेव्हाच्या काळापासून आलेले, त्याच्यामुळे मी ते जपून ठेव. तसं मी गेल्याच्या नंतर ते फेकून देशील बरं का, फेकून देऊ, ते जपून जतन करून ठेव. सगळं करते, सगळं ऐकते. तुम्ही म्हणाल कसा प्रपंच करते, दुधाच्या थेंबालाही शिवत नाही, अगदी मोजकच खाते, जाडाही होत नाही. पण तुम्ही काय करा, स्वहित जोडा. तुमचं स्वतःच स्वहित पा, मागील सर्व आशा सोडा. आता तुम्ही तरी पंढरपूरला जा. एवढा एक शब्द ऐकल्याच्या नंतर सासूबाईला मात्र तणकाच आला. काय म्हटली? मला शिकवते, स्वतःच स्वहित जोडा. सवतीचे चाळे खोटे म्या जावे हिला वाटे. सवतीसारखे चाळे करती, मी पंढरपूरला जावं असं हिला वाटतंय. आता काय ते, आता कशाला जाऊ त्या पंढरपूरला, तिला जायचं. आता काय ते यात्रे जाऊ, तेथे जाऊन काय पाहू. लेकुरे मुले घरदार येथेच माझे पंढरपूर. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जन गोवी येले माई करून. एवढा सगळा प्रपंच त्या सासूबाईने केला. पंढरपूरला जायला निघाली, जाता आलं नाही. आपल्या एखाद्या माता माऊलीला जर म्हटलं, मी नेहमी कीर्तनात सांगत असते की एखाद्या माऊलीला जर म्हटलं ना, तुम्ही माझ्या बरोबर आळंदीला चला, पायी वारी करा, नाही, माझ्या घराशिवाय मला कुठे झोप येत. दुसरं म्हटलं ना की चला आता एखाद्या वेळेस आषाढी कार्तिकीच्या वारीला चला, माझ्या नवऱ्याला भाकरी घालायला मला एक सांगा, वरतूनच जर बोलवून आलं तर असं कारण देता येईल का? स्वहित जोडा. मी म्हणत नाही तुम्हाला तुमचं प्रपंच सोडून आळंदीला पंढरपूरलाच येऊन बसा, कोणाचं कल्याण तिथे होणार नाही. अहो, संसार हा संतांनी दिलेलं वरदान आहे, शिकवलंय.
कारण माझं एवढंच होतं की माणसं फार हुशार आहे, देवालाही फसवायला निघतात. ती अशा पद्धतीने मायेमध्ये गुंतलेली आहे आणि अशा मायेत गुंतलेल्या प्रपंचिकाला तुकोबाराय उपदेश करतात की भक्ती अशी करा, संसारातच राहा. पण त्या संसाराची माया संकल्प अभंगाचं प्रधान एकी थोरा भक्ती आवडते देवा एकी थोरा भक्ती आवडते देवा एकी थोरा भक्ती आवडते जमलं तरी आम्हाला विनोद करून तुम्ही हसवा. आता शेवटचं शिकवते बरं का, परत येणार नाही शिकवायला. विठाल आणि अशा पद्धतीने संसारामध्ये मार्गक्रमण करत असताना तुकोबाराय म्हणतात तुम्ही भक्ती करा, पण कशी करा? ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसारी असावे असोनी नसावे. कसं राहायचंय संसारामध्ये? नाहीतच असं संसारामध्ये राहायचंय. म्हणजे संकल्पावी माया संसाराची आणि अशी थोर भक्ती देवाला आवडते. ह्याची कोणती? संकल्पावी माया. ज्याला हे करता येतं त्याची भक्ती परमेश्वराला आवडते. अहो या जगामध्ये रात्रंदिवस देवाचं नाव घेणारी राक्षस माणसं आहे. रात्रंदिवस देवाचं भजन करणारी, गळ्यामध्ये माळ घालून दुसऱ्याची निंदा करणारी, राक्षस कुळीमध्ये जन्माला माणसं या पृथ्वीवर आहेत. आणि कधीच देवाचं नाव न घेता, कधीच मूर्तीची पूजा न करता देव माणसासारखं आयुष्य जगणारी देव माणसं या जगामध्ये. आपल्याला असं वाटतं भजन करायला लागलं, कीर्तन करायला म्हणजे देव माणूस झाला. कर्म पाहत एखादा रात्रंदिवस कधीच देवाचं नाव घेत नाही, त्याचं आयुष्य जातं, कधीच भगवंताचा त्याचा संबंध येत नाही, पण काम मात्र असं करतो जे देवालाही. अशा दोन प्रकारची माणसाला भक्ती म्हणायची कशाला? कर्मामधूनही भक्ती करता येते आणि नामचिंतनामधूनही भक्ती करता येते. कर्माला सर्वप्रधान मानलं. मला असं वाटतं तैसा हृदयामध्ये मी राम. आपल्या हृदयामध्ये कोण आहे? कोण आहे आपल्या हृदयामध्ये? हृदयस्थ परमात्मा राम. मग तो आपल्या हृदयामध्ये आहे, मग त्याला बाहेर शोधायची काय गरज आहे का? मग कशाला आपण त्याला दर्शनाला जायचं, घरातून जायचं, मंदिरात यायचं, पांडुरंग दर्शन झालं रे बाबा तुझं, आजचा दिवस चांगलाच आहे. कशा करता हे सगळं करायचं? आपल्या हृदयात तोच आहे ना. कोणाला माहिती नाही आपल्या अंतःकरणामध्ये परमात्मा आहे? सगळ्यांना माहिती आहे. ते बघ, लहान मुलांना सुद्धा माहिती आपल्यामध्ये देव आहे.
सगळ्यांना माहिती त्याला शोधायला मंदिरात जायची गरज नाही. आपल्यातल्याच रामाला जागा करून आपण जे काम करतो त्या कामालाच रामरूप करा. बाकी पंढरपूरला जायची गरज. पण आपल्याला आयुष्य राममय करता येत नाही, आपल्याला आयुष्य भगवंतमय करता येत नाही. याचं कारण आपल्याला मंदिरात जावं लागतं. आता एवढ्या मोठ्या पदापर्यंत तर आमच्यासारखे कीर्तनकार सुद्धा जाऊ शकत. जे रात्रंदिवस कीर्तन करत फिरतात ना त्यांना तिथपर्यंत तेही जाऊ शकत नाही. कोणत्या पदापर्यंत? हृदयस्थ परमात्मा ओळखण्याची वृत्ती त्यांचीही होऊ शकत नाही. साधू संतांनी साधा मार्ग सांगितला. कुठेही जाऊ नका, काहीच करू नका. तुम्ही ज्या ज्या स्थितीमध्ये आहात, बाई घरामध्ये भाकरी करते, भाकरी थापता थापता परमात्म्याचं नाव घे. भांडी घासते, घासता घासता त्याचं नाव घे. जशा स्थितीत असशील तशा स्थितीत राहा आणि फक्त त्या राहण्यामध्ये समाधान शोध. अभंगाचं दुसरं ठेविले आनंदे तैसे रमावे, ठेविले आनंदे तैसे रमावे, ठेविले आनंदे तैसे रमावे, ठेविले आनंदे तैसे ठेविले अनंते पैसेची राहावी चित्ते असू द्यावे समाधान. ज्यांनी सांगितले ते फार मोठे महात्मे. ज्यांचं हे वाक्य आहे जगद्गुरु तुकोबा आहे. अनुभवी आले अंगात ते या जगा स्वतः अनुभव घेतलेला महात्मा जगाला सांगतोय ठेविले अनंते पैसेची राहावी चित्ते असू द्यावे समाधान. काय असा दिव्य अनुभव तुकोबांच्या जीवनामध्ये आला असेल की त्यांना अशा गोष्टी जेव्हा वाटल्या असेल. ठेविले अनंते असं मुखातून येणं फार अवघड आहे. देवाने ठेवलंय म्हणून तसं राहायचं. असं काहीतरी दिव्य अनुभव त्यांच्या जीवनामध्ये आल्याशिवाय त्यांच्या मुखातून ही शब्द निघणार नाही. तुकोबा एवढे मोठे महात्मा होते. त्यांचं जीवन चरित्र जर आपण पाहिलं तर आपल्याला जगण्याची ऊर्जा मिळते. त्यांना त्रास दिला कधी उलट शब्द बोलले, त्यांना काही खायला दिलं कधी नाव ठेवलं नाही. या समाजाने तुकोबऱ्यांना देखील फार त्रास दिलेला आहे. एकदा तुकोबऱ्यांच्या घरी त्यांचा मेहुणा जेवायला आला. जिजाई आईसाहेबांचा बंधू आणि तुकोबऱ्यांचा मेहुणा घरी जेवायला येणार म्हटल्यावर बहिणीला फार आनंद झाला की माझा भाऊ फार दिवसांनी माझ्या कोणत्याही बहिणीला भाऊ भेटल्यानंतर आनंदच होतो. बहीण जिला म्हणतात तिला असं वाटतं, जिला असं वाटतं या जगामधलं सगळं सुख आणि माझ्याही वाटेचं सुख माझ्या भावाला मिळावं, त्याचं सदैव कल्याण व्हावं तिला म्हणतात बहीण. रात्रंदिवस ती आपल्या बंधूच्या भावाच्या हिताचा विचार करते तिला म्हणतात बहीण. जी सदैव आपल्या भावाच्या पाठीशी उभी राहते. खरं तर भाऊ उभा असतो असं म्हणतात पाठीशी. पण बहिणीचा आशीर्वाद असल्याशिवाय भाऊ कधीच कुठलं चांगलं काम करू शकत नाही. बहिणीचा आशीर्वाद जगामध्ये फार मोठा आशीर्वाद आहे. त्याचं उत्तम उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर आळंदीला या कधीतरी. भगवान ज्ञानोबांच्या समाधीच्या मागे मुक्ताई आईसाहेबांचं आजही मंदिर आहे. बहीण भावाच्या प्रेमाचं उदाहरण देणार जगामध्ये मला वाटतं ते एक ठिकाण असेल.
आणि तुकोबरायांच्या घरी त्यांचा मेहुणा जेवायला आल्याच्या नंतर जिजाईंनी पुरणाच्या पोळ्यांचा स्वयंपाक केला. माझा भाऊ जेवायला आला, फार आनंद झाला, फार दिवसातून आला म्हणून पुरणपोळ्या केल्या. आणि तुकोबराने सांगितलं, आज कृपा करून तुम्ही तुमचं भजन गायला कुठेही जाऊ थांबा, आज माझा भाऊ येणार आहे, कुठेही जाऊ नका. कधी नव्हे ते पत्नीने एवढा आग्रह केल्याच्या नंतर तुकोबराय त्या दिवशी घरीच राहिले, कुठेच गेले नाही. आणि भाऊ जेवायला आला, दोघांना जेवणाची पानं वाढली. पुरणपोळीचं जेवण आपल्या भावाला आणि पतीला जेवायला वाटल्याच्या नंतर जाई फार आनंदाने त्या दोघांकडे पाहत होती. जी घरात स्वयंपाक करणारी सुगरण असते ना, तिला आनंद कधी होतो माहितीये का? समोरच्या ताटामध्ये वाढलेलं जेवण जेवताना त्याच्या चेहऱ्यावरती ज्यावेळेला आनंद उमटतो, फार सुंदर जेवण झाले हा एक शब्द ऐकण्याकरता असतो. आणि जेवायला वाढल्याच्या नंतर दोघांचं जेवण झालं, भाऊही जेवला, तुकोबराय देखील जेवले. आणि जेवण झाल्याच्या नंतर बाहेर येऊन बसल्याच्या नंतर पूर्वीच्या काळामध्ये पत्नी ही पतीच्या नंतर जेवण करायची. आजचं नाही, पूर्वीच्या काळामध्ये. आजचं काही सांगता येत नाही. तुम्ही कामावरून या, तोपर्यंत मी तुमची वाट बसते, तेव्हा 2 चपात्या खाऊन घेते, मग तुम्ही कधी या. आता काळ बदलला, सगळं बदललं. आणि आईसाहेबांनी जेवायला पाण्यात घेतल्याच्या नंतर त्यांच्या आमटीमध्ये आपण मीठच टाकलं. आमटीमध्ये आपण मीठच टाकलेलं नाही. आळणी झालेली आमटी माझ्या भावाला मी वाढली. आता भाऊ तर सांगू शकत नाही की ताई या भाजीमध्ये मीठच नाही, पण माझा नवरा तर मला सांगू शकत होता ना की एवढे या भाजीमध्ये मीठच नाही. तशीच पानावरून उठली, बाहेर आली आणि तुकोबरायला म्हणाली, का हो बिन मिठाची भाजी खाल्ली, माझ्या भावालाही तशीच खायला लावली आणि मला तुम्ही सांगितलं नाही या भाजीमध्ये मीठ नाही. तेव्हा तुकोबरायांच्या मुखातून शब्द आले, काय खातो कैसेही लागते न्याहामुखी. अरे आम्ही कशासोबत काय खातो याचं भानच आम्हाला नाही. असे एवढा अधिकार असणारे तुकोबराय म्हणतात, चित्ती असू द्यावे तुम्हाला. त्यांनी म्हणायचा अधिकार आहे. आपण आपल्या तोट्या मोठ्या दुःखावर थोडीशी फुंकर मारण्याकरता सहज म्हणून जातो, कसं चाललंय राममाऊली, चांगलं चाललंय, ठेवले आणून ते पैसे चिडावे. ते म्हणण्याचा अधिकार फक्त त्यांचा आहे. कारण त्यांना माहिती त्यांच्या चित्तामध्ये सदा सर्व काळ समाधान आहे, कोणत्याही स्थितीमध्ये ते समाधानीच आहे. मंबाजीने तुकोबरायांना काट्याने मारलं, मंदिरामध्ये जाण्याकरता प्रतिरोध केला. मंदिराच्या दारामध्ये मंबाजीने तुकोबरायांना त्रास देण्याकरता काट्या टाकल्या. मंदिरात जातो भजन म्हणतो, या तुकोबाचं भजन मी बंदच करणार, याला मंदिरात येणं जाणंच बंद करणार, असं म्हणून मंदिराच्या दारामध्ये मंबाजीने काट्या टाकल्या. तुकोबराय भजन करत विठ्ठल 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 असं भजन करत मंदिराजवळ आले. आणि अरे अरे पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याकरता कुणी हा प्रतिरोध घातला, म्हणून स्वतःच्या हाताने त्या काट्या बाजूला सरल्या आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले. मंबाजीला तेवढंच पाहिजे होतं, माझ्या लावलेल्या मी लावलेल्या काट्या तू कशा काढल्या. आपल्याकडे पण असतं नाही का, बांधावर मी काट्या टाकल्या होत्या तरी तू इथून कसा गेला. मी लावलेल्या काट्या तू काढल्याच कशा, म्हणून त्याच काट्या हातामध्ये घेतल्या आणि त्याच काट्यांनी तुकोबरायांना मंबाजीने मार 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 मारल्याच्या नंतर तुकोबरायांच्या शरीरातून रक्त वाहू लागलं. आपल्याला जर एक कुणी वाईट शब्द बोललं ना महाराजांचं बसतं आपलं, मला असं बोलतो का, बघतोच त्याच्याकडे. तुम्ही काय आमच्यासारखे सुद्धा म्हणतात, म्हटलंय ना असं बघून घेऊ. पण ते तुकोबराय होते, त्यांचा अधिकार तेवढा होता. मारून मारून मंबाजीच्या हातातून रक्त यायला लागलं तेव्हा काट्या बाजूला सरल्या. मंबाजी रागारागाने घरी निघून गेला. तुकोबरायांनी एक शब्द सुद्धा तोंडातून काढला नाही. घरी गेले आणि आपल्या पत्नीकडे तेलाची वाटी मागितली, एवढे मला वाटी भरून तेल दे. तेलाची वाटी घेतली, मंबाजीच्या घरी गेले. ज्या हाताने तुकोबरायांना मंबाजीने काट्याने मारलं होतं त्या हाताला तुकोबराय स्वतःच्या घरून आणलेलं तेल लावतात. त्यांचा अधिकार आहे म्हणायचा, ठेविले आणून ते. कुठेच प्रतिकार केला नाही. जे जे काही मिळालं, अहो दुष्काळ पडला, पत्नी अन्न करता मेली, मुलं गेली, तरी देखील तुकोबरायांनी सगळ्यांना चांगलंच म्हटलंय. बरे झाले देवा, निघाले दिवाळी, दिवाळ निघणं कोणाकरता चांगलंय का हो. बरे या दुष्काळी पीडा केली, सगळं झालंय ते तुकोबराय म्हणतात बरं झालं. आमकं झालं, अहो बरं झालं. तमकं झालं, अहो बरं झालं. तुकोबराय तुमचं घर सावकाराने नेलं, बरं झालं. कटकट गेली, तुमची बायको वारली, अहो बरं झालं. कोणी म्हणेल का, अहो तुमची बायको फार भांडकुदळ आहे तुकोबराय, बरं झालं भांडकुदळ. बरे झाले तेव्हा बाई कर्कशा का असं काय म्हणतात तुकोबराय. अहो ती जर
फार प्रेमळ असती, गोड गोड बोलणारी असती, तर मी भंडाऱ्यावर जायच्या भानगडीत पडलो. म्हटलं सावडे, आज बाजरीची भाकरी केली, उद्या ज्वारीची भाकरी कर. आज आमक्याचं पिठलं केलं, उद्या तमकी भाजी कर. असं म्हणून मी त्या प्रपंचातच रमलो असतो. ती मला शिव्या देते ना, फार चांगले. याचं कारण ती मला भंडाऱ्यावर जायला रोज करत. ती जर फार प्रेम करणारी असती तर या संसारामध्ये मी गुंतलो असतो. म्हणून परमेश्वराचे उपकार त्याने मला भांडणारी बायको दिली. काय म्हणावं तुझं, जे जे काही प्राप्त झालं सगळं बरं झालं. आपल्या जीवनामध्ये थोडंसं काही इकडं तिकडं झालं की मला तर फार देवाचा राग. माझ्याच आयुष्यामध्ये तुला हे द्यायचं होतं का? मी स्वतः असं म्हणते बरं, मी काय असं पूर्वजन्मामध्ये पाप केलं देवा, अरे माझ्याच वाटेला हे सगळं का दिलंस तू? क्षणाक्षणाला, दिवसा दिवसाला आपणासारख्यांची देवाकडे हीच प्रार्थना असते, माझ्या जीवनात सगळं दुःख जाऊ दे देवा, मला आनंद मिळू दे. पण तुकोबारांसारखे संत महात्मे ज्या वेळेला अशा ओळी लिहितात, त्यांच्या मुखातून असे शब्द येतात, त्या शब्दांच्या मागे दिव्य अनुभव असतो. आणि तो अनुभव शब्द रूपाने प्रकट झालेला असतो. देविली अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुम्ही ज्या ज्या स्थितीमध्ये असाल त्या त्या स्थितीमध्ये तुमच्या चित्ताला समाधान मिळेल असंच जीवन जगणं. तुम्ही जर नको त्याच्या मागे लागलात तर तुम्हाला सुख मिळणार नाही. तुकोबाराय म्हणतात, जे जे काही प्राप्त झालं, अरे शेजाऱ्याबरोबर भांडणं झाली, बरं झालं म्हणायचं. सांगू का तुम्हाला कारण? तुम्ही तर बरंच झालं म्हणायचं. का म्हणायचं? शेजारणी बरोबर भांडण झालं, रोज साखर मागायला येत होती, बरं झालं आता यायची. रोज विचारत होती, काय का भाजी केली, आता द्यायला लागायची, बरं झालं. प्रत्येक गोष्टीमध्ये असं म्हणतात, नाण्याच्या काय असतात दोन बाजू, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आपण जसा जसा विचार करू तसं तसं आपल्याला मिळतं. आपल्याला जर कोणी वाईट बोललं त्यातूनही माणसाने चांगलंच घ्यावं. आपलं जर कोणी कौतुक केलं तेही फार जरूर ठेवलं. मला या गावामध्ये फार मान आहे, माझं नाव आहे या गावामध्ये, मला अमुक, मी जर गावामध्ये गेलो तर लोक माझं दर्शन घेतात. अहंकार, मूर्तिमंत अहंकार. आणि हा अहंकार दुःखाला जन्माला. ज्या ज्या वेळेला मी अमुक आहे, मी अमुक आहे ऐसी, ज्या ज्या वेळेला मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी केलंय, माझं आहे असं म्हणतो माणूस, त्यावेळेला त्याला दुःख प्राप्त होतं. जो कुणीच नाही, ज्याला कुणाचंच काही घेणं देणं लागत नाही, तो या जगामध्ये सुखी आहे. एक संत महात्मा एका गावातून दुसऱ्या गावात जायला निघाला असताना महात्मे गावामध्ये आले तर त्याची पूजा अर्चा केली जाते. त्या गावातल्या माणसांनी त्यांच्या पूजेकरता सगळ्या गावकऱ्यांनी फार प्रेमाने टोपली भरून भरून फळं निघून दिली. लाडू, जिलेबी भरपूर काही त्या महाराजांच्या समोर निघून ठेवलं. ते महाराज कुणाच्याही घरी जात नव्हते, एका झाडाखाली बाहेर बसले होते. आणि सगळं तिथं ठेवल्याच्या नंतर त्या टोपलीतलं त्या लोकांची इच्छा होती महाराजांनी काहीतरी घ्यावं. दुसऱ्या गावामध्ये गेले, अलीकडच्या गावामध्ये फार आगोद स्वागत, फुलं टाकली गेली, खायला दिलं गेलं. आणि पुढच्या गावामध्ये गेल्याच्या नंतर असे त्यांची भगवी वस्त्र पाहायला लागल्याच्या नंतर लोक शिवाय द्यायला लागले. काम करायचं नाही म्हणून म्हटले संन्यास घेतला, कुणी पोरगी देत नाही म्हणून संन्यास घेतला, याला काही येतच नसेल म्हणून संन्यास घेतला. असंख्य वाईट बोलायला लागले. एखादा नांगर घेऊन चालला असेल, याला शेतीच करायला येत नसेल म्हणून त्यांनी संन्यास घेतला. अमुक तमुक विचित्र लोक त्या गावामध्ये बोलायला लागल्याच्या नंतर एक महात्मा त्या संताजवळून जात होता आणि त्यांनी सांगितलं, बाबा रे, एवढी लोक तुला वाईट बोलतात, तू कोणाकडे पाहतही नाही आणि कोणाला काही उत्तरही देत नाही, असं का बरं? ते म्हटले, खरं सांगू का, हे ऐकायला येणारी जी मशीन आहे ना ती बंद करून बरीच वर्ष. म्हटले कसं? अहो म्हटले, मागच्या गावामध्ये ज्या वेळेला मी गेलो ना त्या गावातल्या लोकांनी सन्मानार्थ फळं फुलं चांगलं काही खायला दिलं होतं. आणि ते मला दिलेलं असताना सुद्धा मी त्यांना सांगितलं, बाबांनो, हे जे तुम्ही काही आणलेलं आहे ते तुमच्यामध्ये वाटून घ्या. लक्ष देऊ नका. एवढं काही आणलेलं असताना मी त्यांना सांगितलं, बाबांनो, जे तुम्ही आणले ते तुमच्यामध्ये वाटून घ्या. त्या गावातलं जसं मी काहीच घेतलं नाही तसं ह्याही गावातलं मी काहीच घेणार नाही. त्यांनी दिल्याशिवाय त्यांच्यामध्ये वाटून घ्या. आता राहिलं का काय? ज्याला सुखही नको, ज्याला दुःखही नको, ज्याला नित्य परमात्म्याचा सहवास आहे, त्याच्या जीवनामध्ये कधी दुःख प्राप्त होईल का बाबा? होऊ शकत नाही. आपल्याला सुखाची ओढ आहे पण साधन मात्र दुःखरूप जोडलेली आहे. याचं कारणच असं आहे की आपल्याला दुःखच मिळतंय. आपल्याला असं वाटतं, माझ्याकडे 4 सोनं आहे बरं, 4 तोळ्याचं माझं मंगळसूत्र आहे, किती? जा बरं एकटी घालून अख्ख्या गावात फिरत जाऊ शकतात? त्याला भीती आहे. माझ्याकडे गाडी आहे, कुणी टायर पंक्चर केला तर जायचं कसं? पेट्रोल भरायला सुद्धा पैसे लागतात. प्रॉब्लेम आहेतच. भोगे रोगा जोडून या
जे लोकीचा चंद्रक्षय रोगी उदो होत असता लागी दुःख लेवणी सुखाची अंगी सडित जगात. अहो ज्या मृत्यू लोकामध्ये उदयाला येणारा चंद्र सुद्धा ग्रसित आहे. दुःख लेवणी सुखाची अंगी सडित जगात. दुःखाने सुखाचा शर्ट घातलेला आहे. दुःखाने काय केलेले सुखाचा शर्ट घातलेला आहे आणि त्याचं भासवतंय की मी कोण आहे, सुख आहे. पण वास्तविक मूर्तिमंत काय आहे, दुःख. आणि अशा पद्धतीने प्रपंचातल्या सगळ्या नाशवान वस्तू आपल्याला फसवतात. आपल्याला असं वाटतं मी पण तुमच्यासारखी आहे, फक्त मला हे कळते पण वळत नाही. तर इथं कीर्तन सांगण्याच्या भानगडीत पडले नसते. म्हणून जी जी स्थिती माणसाला प्राप्त झाली त्याच्यामध्ये माणसाने समाधान शोधावं. आणि ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचंय ना, त्याने ज्याला वाटतं ना मला कधी दुःख मिळू नये, त्याने कधी दुसऱ्याला लागूनच जाऊ नये. आपण माणसं जोडली दुःख देणार, त्रास होणार. संसारामध्ये जन्माला आलो नातेवाईक जोडले दुःख होणार. कौपिन म्हणतो फलभाग्यवंता, माझ्या रूम मध्ये तरी मी वाक्य लिहून ठेवलेले. कौपिन म्हणतो फलभाग्यवंता, ज्याने कौपिन धारण केली त्याच्यासारखा भाग्यवान या जगामध्ये कोणी. त्याला गरजच नाही ना कशाची, नाही कपड्यांची गरज, भिक्षा दिली तर खायची, नाही मिळाली तर परमेश्वराच्या नावावर. आपल्या आळंदीमध्ये घाटावरती बसलेल्या माता माऊली ज्याप्रमाणे वाट बघतात, आज माझ्या माऊलीच्या मनामध्ये जर असेल ना मला जीव घालायचं तर ती मला कशी घालेल. आणि जर आज त्यांच्या मनामध्ये असेल मला उपाशीच झोपवायचं तर मी उपाशी झोपेल. किती सुख आहे. पण आपल्याला मात्र करावंच लागतं. उठून चूल पेटवावीच लागते, भाकरी थापावीच लागते, तेव्हाच आपल्याला खाता. त्यांचं जीवनच देवावरती निर्धारित आहे. त्यांना विचार आहे का या गोष्टीचा. आपण सगळेच असे साधू होऊ शकत नाही. आपण सगळ्यांनी जर संसार संन्यास घेतला तर हा प्रपंच चालायचा कसा, हे विश्व जाणार कसं पुढे. गेलंच पाहिजे, पैसा मिळवलाच पाहिजे. व्यावहारिक सत्ता आहे, ही सत्ता चाललीच पाहिजे. पण ती कशा पद्धतीने चालली पाहिजे, जोडून या घडून उत्तम व्यवहारे आणि उदात्त विचारे जोडायचं आहे. पण कसं, चांगल्या पद्धतीने, चांगल्या मार्गाने, आणि संपवायचे सुद्धा चांगल्या मार्गामध्ये. असा जो प्रपंच करतो, असा जो प्रपंचामध्ये विचार करून राहतो त्यालाच सुख प्राप्त होतं. नवे नवे तोच संसारात समाधानी राहू शकतो. सुख आपल्या प्रत्येकाकडे, पण कसं आहे माहितीये का, सुख नाही असं नाही. आता मी कीर्तन करते, मी सुखी आहे, पण कुठपर्यंत, कीर्तन चालू आहे तोपर्यंत. ज्या क्षणी संपेल त्या क्षणी दुःख चालू. कसं झालं असेल, मी बोललेलं कोणाला लागलं तर नसेल, मी काही वाईट बोलले असेल, माझ्याकडून काही चुकीचं गेलं असेल, मी कोणाला काही उद्धट बोलले असेल, माझ्याकडून प्रमाण चुकीचं गेलं असेल, संपल्या विचार. सुख कुठपर्यंत आहे, चालू आहे तोपर्यंत. जिलेबी खातोय, खाईपर्यंत, संपलं की दुःख आहे. खाऊन बघायचं. जे जे तुम्ही सुख म्हणून अनुभवता त्या प्रत्येक सुखाच्या मागे दुःख लागूनच आहे, लगेचच आहे. माणूस फक्त समोर दिसणाऱ्या सुखाचा विचार करतो, त्याच्या मागे येणाऱ्या दुःखाचा विचार करत नाही, म्हणून तो दुःखी असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ते जे काही मिळालं ठेविले अनंते तैसेची राहावे. माझा नवरा मला असं मिळालं, चांगलं झालं. माझा चांगला मिळाला, चांगलं झालं. वाईट मिळालं, चांगलं झालं. जसा काही प्रपंच मला परमेश्वरानं दिलेला आहे तो त्याचा प्रसाद आहे. त्याने जन्माला घातला, हाच त्याचा प्रसाद. आणि आजपर्यंत मी जिवंत आहे, हा देखील त्याचा प्रसादच आहे. आता तुम्ही आम्ही बोलतोय, चालतोय, आपण जिवंत आहोत, हाही देखील परमात्म्याचा प्रसादच आहे. कारण त्याच्या सत्तेने हे सगळं चाललेलं आहे. त्याची जर आपल्यावरती कृपा जर नसेल तर हे शरीर आतापर्यंत टिकलं असतं का, टिकलं नसतं. पण या नाशवान शरीराने परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता खरोखर प्रयत्न केले पाहिजे. पण हे नाशवान शरीर नाशवान गोष्टींच्याच मागे लागतं आणि फक्त दुःखाचा साठा सोबत फिरवतं. आणि त्याही मध्ये तुकोबाराय अशा जीवाला उपदेश करतात की बाबा रे, ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठाल. आणि या संसारातल्या दुःखाची काठोडी जर आपण सोबत वागवीत फिरलो, अमक्याचं हे तमक्याचं हे, आमका मला हे बोलला, हे असं जर वागवीत फिरलो तर तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात
संचिताचे जे माणसाच्या संचितात लिहिलेलं असतं, ते प्रारब्धात लिहिलेलं असतं, ते मोडता येत, ते बदलता येत. काही जरी केलं तरी ते चुकत नाही, आणि ते चुकत नाही म्हणून त्याचा फारसा विचार करायचा नाही. आपण असं म्हणतो, घर बांधण्याकरता फार पैसे जमा करून ठेवले, रुपया 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 साठवून, फार जमा करून, फार पैसे साठवून ठेवले, आणि आता मी काही वर्षांनी माझं घर बांधलेलं असं म्हणून नोटा नोटा साठवून आपल्या घरामध्ये ठेवल्या, आणि ज्या पेटीमध्ये ठेवल्या त्या फार दिवस काही पाहिल्या नाही. आणि आता मला घर बांधायचंय, सगळं प्लॅनिंग झालं, आता त्याच्यासाठी एवढा खर्च येणार आहे. आता आपल्या पेटीमध्ये किती पैसे साठले ते पाहण्याकरता त्यांनी जेव्हा पेटी उघडली, उंदराने त्या नोटा त्याच्या प्रारब्धामध्ये घर. जे काही माणसाच्या प्रारब्धामध्ये आहे ते कुठूनही माणसाला मिळतं, आणि जे प्रारब्धामध्ये नाही ते मिळत नाही. म्हणून आपल्याला मिळालेली माणसं जपायला शिका. आपल्या जीवनामध्ये आलेली माणसं ही सदैव राहतात असं नाही, आलेलं जाणार आहे. आज उद्या मी जाईल, उद्या तुम्ही जाल, कोणाचंही काही सांगता येत नाही. मिळालेल्या माणसाबरोबर 2 शब्द प्रेमाने बोलणे हीच मोठी संपत्ती आहे. काय घेऊन जाणार आहे सोबत? काहीच नाही. या माझ्या मैत्रिणी भरपूर ठिकाणी असे सप्ताहाला जात असतात, आपल्याही गावामध्ये आल्या. आता या गावामधून जाताना त्या निश्चितच काहीतरी अनुभव घेऊन जातात, आणि मग सांगतील की तिच्या गावाला आम्ही गेलो होतो तेव्हा अशी अशी माणसं आम्हाला, असं काही कुठं सांगू. विठाला पिंडे पिंडे मंदिर भिंडा सगळीकडे सगळ्या प्रकारची माणसं असतात. त्याच्यामुळे कुठल्याही गावामध्ये जरी गेलो, 4 चांगली 4 वाईट असं तर वाईट नसतात, ती खळ मंडळी आहे. त्यांची बुद्धी फक्त वाकडी चालते. माणूस हा मुळात वाईट नाही, माणूस हा चांगलाच आहे, पण ज्याच्या संगतीमध्ये राहतो त्याचे विचार तसे होतात. जर एखादा कोळशाच्या खाणीमध्ये नुसता चक्कर मारायला गेला ना, चक्कर काहीच नाही, त्याला कोळसा घ्यायचा नाही, काही नाही, कोळशाच्या खाणीत म्हटलं सहज जाऊन येतो बाबा. अंगावर घातलेली पांढरी कपडे कसे होतात? काळे. कशामुळे? हात नाही लावला, काळी झाली. आणि एखादा अत्तर सेंटच्या दुकानात मिळतात, विकत नाही घ्यायची, फक्त फेरपट्टा मारून घ्यायची. तो त्या दुकानात जरी जाऊन आला तरी त्याच्या कपड्यांचा सुगंध येईल. संगतीचा परिणाम. तुम्ही ज्याच्या ज्याच्या संगतीत जाता, तुम्ही तसे झाल्याशिवाय राहतच नाही. तुम्ही जर आळंदीला ज्ञानोबरांच्या फक्त दर्शनाला आलात, दर्शन घेतल्याच्या नंतर काही काळ तरी तुमची वृत्ती जागेवर येते की आम्हाला या जगामधलं दुःख नकोय. जर खरोखर एखादा साधक असेल, खरोखर ज्याच्या अंगामध्ये, ज्याच्या रक्तामध्ये वारकऱ्याचे गुण असेल, तर त्याला ज्ञानोबरांचं आणि पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. त्याला असं वाटतं की देवा आता तुझ्यापासून लांब नको मला जायचं. पांडुरंगाचं दर्शन ज्यावेळेला वारकरी पंढरपूरमध्ये जाऊन घेतो ना, त्यावेळेला त्याला असं वाटतं आता मी त्याच्या चरणावर ज्यावेळेला डोकं ठेवील ना, तोच माझा शेवटचा श्वास असावा, तोच खरं वाटतं. विठाल वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगनिते फळ संचिताचे. उद्वेग दुसऱ्याचं दुखणं पाठीवर घेऊन, किंवा माझ्या जीवनामध्ये मला हेच दुःख आहे, त्याने मला हा त्रास दिला, तो माझ्याबद्दल असं बोलला, हा उद्वेग जर आपण घेऊन जर सोबत फिरलो तर दुःखाची केवळ हे सगळं दुःखच देणार आहे. तुम्ही फक्त एवढं लक्षामध्ये ठेवा, तुकोबाराय म्हणतात भोगनिते फळ संचिताचे. तुमच्या संचितामध्ये जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला चुकणार नाही. आपल्या जीवनामध्ये काय घडणार आहे हे आपल्या हातामध्ये नाही. आता मिळालेला मान, या ठिकाणी मी कीर्तन करते, कीर्तन संपल्याच्या नंतर आता तुम्ही माझ्याकडे बघताय, कीर्तन संपल्यावर कशाला बघाल? मी जेवली का झोपली का, मी गेली आळंदीला की इथंच राहिली? मान फक्त वेळेचा. अन्नमान धन घेतो. आपल्याला काय खायला मिळणार आहे, आपल्याला कोणता मान मिळणार आहे, हे सगळं प्रारब्धावर. तुम्ही आज या ठिकाणी ज्या ज्या जागेवर बसलात त्या जागेचा मान तुम्हाला प्रारब्धाने दिलेला. तुम्ही इथं आलात, प्रारब्धाने आलात. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये जे जे विचार चाललेले प्रारब्ध आहे. आणि जर चुकीचे विचार चालले असेल तर ज्याने त्याने आपल्या डोळ्यासमोर आरसा ठेवावा आणि सांगावं माझा मार्ग बरोबर आहे की चुकीचा आहे, ज्याचं त्याने त्यालाच विचारावं. तर या जगामध्ये सगळ्यात उत्तम मार्ग दाखवणारं जर काही असेल तरी स्वतःचं अंतःकरण आहे. कारण ज्या अंतःकरणामध्ये परमात्मा स्वतः वास करतो ते अंतःकरण कधी चांगला वाईट मार्ग दाखवणार नाही, ते चांगलाच मार्ग दाखवेल. पण त्या अंतःकरणाने संगत वाईटाचे केल्यामुळे ते अंतःकरण बिघडलं जातं आणि नको त्यामध्ये प्रवृत्ती घेतं. विठाल वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भगवान पंढरी पांडुरंगाचं भजन करायचंय. पुरुष मंडळींनी फक्त हात वरती करायचे, महिलांनी
हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविल्यानं ते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगली ते फळ संचिताचे इथपर्यंत अभंगाचा भावार्थ आपण पाहिलेला आहे. आता शेवटच्या चरणामध्ये त्याचा भावार्थ आपण सरळ पाहूया कारण आपली वेळ संपलेली आहे. भक्ती करण्याकरता वेगळं काही साधन करण्याची गरज नाही. ज्या ज्या स्थितीमध्ये तुम्ही जे काही तुम्हाला प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये फक्त अंतःकरणामध्ये दुसऱ्याबद्दल चांगली भावना ठेवली तरी सुद्धा पूजा भगवंताची होते. कारण तुम्ही ज्याचा द्वेष करता त्याच्या अंतःकरणामध्ये सुद्धा कोण आहे? परमात्मा. आणि ज्याच्याबद्दल तुम्ही चांगले विचार करता त्याच्या अंतःकरणामध्ये सुद्धा परमात्मा आहे. एखाद्याबद्दल जर तुम्ही चांगला विचार केला तर ती देवाची पूजा केल्याचं म्हणा ती सुद्धा भक्तीच आहे. याच्या विरुद्ध साधं मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला फारच वैताग आलेला असेल असं वाटत असेल की बाबा मी या संसारात काय करावे मला सुचत नाहीये त्याचा उत्तर तुकोबा या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका मने घालो पायावर रे भार तुका मने घालो पायावर रे भार तुका मने घालो
सुंदर यांच्याकडे सगळ्या टाळ्या वाजवतात. तुका म्हणे घालू तयावरी भार बाहू हा संसार देवा पाहिजे. आपल्या या प्रपंचाचा जो काही सगळा भार आहे, जीवनामध्ये आलेली सगळी सुख दुःख आहेत तर त्याच्या नावावर केली की आपल्या नावावर काही राहत नाही. अशा पद्धतीने हे कीर्तन संपलं. आता 5 मिनिटांमध्ये माझं मनोगत व्यक्त करते. 2019 साली ज्या वेळेला मी इथे कीर्तन करायचं होतं मला, कदाचित इथून पुढे मी या स्टेजवर कधीच नसेल. त्यावेळेला आपल्या गावचे आता जे प्रमोद सातकर दादा आहेत त्यांनी माझ्या कीर्तनाचा विषय आपल्या गावामध्ये गावच्या मीटिंगमध्ये मांडला. त्यांचे मी आभार मानते. आणि तिथून माझं कीर्तन ठेवायचं कोणालाही माहित नव्हतं. मी आनंदी शिक्षण घेते, मी कीर्तन करते. आणि त्यांनी या गावामध्ये हा विषय मांडला की मुलगी कीर्तन करते, तिला या गावामध्ये संधी दिली पाहिजे. आणि हे गाव माझंच होतं, त्याच्यामुळे काहींना असं वाटलं एवढं मोठं आपला सप्ताह आहे त्याच्यामध्ये हिला कीर्तन करणं जमेल न जमेल. अशाही पद्धतीने गावकऱ्यांनी, विशेष म्हणजे माझ्या सगळ्या भावांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यावेळेला मी 2019 मध्ये पहिलं कीर्तन केलं. आणि त्यावेळेचा उत्साह, त्यावेळेचा सप्ताह पण फार वेगळा होता. सगळेच उत्साही होते, सगळेच आनंद अश्रूंनी सगळ्यांचे डोळे भरलेले होते. आता जर वातावरण वेगळं आहे थोडंसं. असं सगळ्यांचेच आभार मानायचे कधी कधी राहून जातात. आपली माणसं असली म्हणून आपण कधीतरी त्यांचे आभार मानायचे विसरून जातो. आज मला ते आभार इथून मानायचे. त्या प्रत्येकाचे आभारी, प्रमोद दादांची आभारी आहे. त्याच्यानंतर हा विषय या गावच्या सप्ताहाच्या मीटिंगमध्ये झाल्याच्या नंतर आपल्या गावचे जे साहेब आहेत, सतीश तांभारे साहेब, ते मला भेटायला आळंदीला आले. आणि त्यांनी सांगितलं, महाराज आपल्या गावचा सप्ताह मोठा असतो, ते माणसं फार असतात, तुमचं पहिलंच कीर्तन आहे. त्यांनी मला एक उदाहरण दिलं की एका मुलाला माणसं पाहूनच गहम फुटला, तुम्हाला करता येईल का? पण मी सांगितलं, साहेब गाव माझं आहे, मला येईल की नाही मला माहिती नाही, पण मला संधी मात्र गावानेच दिली पाहिजे. आणि त्यावेळेला आमच्या सगळे गावालाच सगळ्यांना आनंद झाला होता. गावाचं मी काय पाहिलं नाही त्यावेळेला एवढं का, पण आमची जी भावकीचं जेवण असायचं पूर्वी, आता ह्या वेळेस सप्ताह जरा चेंज झालंय. पूर्वी असं असायचं की भावकीनुसार जेवण असायचं. त्यावेळेला आमच्या भावकीतल्या भावांनी मला फार सपोर्ट केला. आणि त्यावेळेला मी इथं कीर्तन करू शकले. असं नाही की इथं कीर्तन केलं नसतं म्हणजे कुठंच केलं नसतं, असं नाही. कुठंतरी माझं झालंच असतं, कारण त्याला ते करून घ्यायचं होतं म्हणून त्याने ते करून घेतलं. इथं नसतं झालं तर कुठेतरी झालंच असतं, पण इथं झालं, त्यांनी पाठिंबा दिला.
म्हणून झालं. त्या सगळ्यांचे उपकार मी जन्मभर कधीही विसरणार नाही. त्यांच्यामुळे मी आज इथे. विशेष उपकार माझ्या भावाचे संजय डाकले जे ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांनी मला फार मदत केली, ती मी कधीही विसरू शकत नाही. आज इथून पुढे नंतर मी असेल नसेल बोलायला म्हणून आज बोलते. त्याने माझ्याकरता त्याची गाडी पाठवायची. मुंबईला कीर्तन असेल तरी तो कधीतरी त्याचा ड्रायव्हर पाठवायचा. इथून मला सोडायला तो कितीतरी वेळा आळंदीला यायचा. फार मी शब्द सांगू शकत नाही. आता कुठेतरी असेल, तो ऐकत असेल, त्याचेही उपकार माझ्यावर फार आहे. उपकार म्हणता येणार नाही, कारण या उपकार म्हटलं की प्रेमाचं नातं संपलं जातं. तसंच माझा प्रकाश असेल आता, त्याचे पण उपकार म्हणणार नाही. उपकार म्हटलं की प्रेमाचं नातं संपून जातं. आणि गावातल्या प्रत्येक माणसांनी माझ्यावर फार प्रेम केलेलं आहे. एवढे वर्ष मला काही येत नसताना तुम्ही सगळ्यांनी माझं वेडावाकडं ऐकून घेतलंय. एवढे वर्ष मला इथं कीर्तन करण्याची संधी दिली. इथून पुढे मी नसेल कदाचित. नवीन माणसांना संधी द्या, नवीन माणसं मोठी करा. आणि जे जे तुम्ही पुढे जायला मागतात ना, त्यांच्या मागे फक्त खंबीर होऊन उभे राहा. पुढे जातात माणसं. तुम्ही फक्त शाबासकीची पाठ हात त्यांच्या पाठीवर द्या, ते पुढे जातात. आता कोणाकोणाचं नाव घेऊन सगळेच मला समोर दिसत आहेत. आता कोणाकोणाला थँक्यू म्हणावं असं झालंय मला. हा म्हणजे वाटतच ना असं. प्रत्येकाच्या मनातले भाव वेगळे असतात. कधी कधी भावनांना शब्द सापडत नाही. आता माझं तसं झालंय. सगळ्यांनीच मला फार मोलाची साथ दिलेली आहे. मी कोणाकोणाचं नाव घेऊ, कोणाकोणाला आठवू, कोणाकोणाचे ऋण आठवू, कोणाकोणाचं प्रेम आठवू. आता मला ते सगळ्यांचं सांगणं शक्य नाही. फक्त माझ्या भावना माझ्या अश्रूतून व्यक्त होत आहेत, ते तुम्हाला दिसत आहेत. सगळ्या गावकऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, माझ्यावर जे प्रेम केलं, आयुष्यावर मी तुमच्या सर्वांची ऋणी आहे. आणि कोणाचं मन जर माझ्याकडून दुखावलं गेलं असेल, माणसाचा स्वभाव असतो, कधी कोणाला वाईट बोलले असेल, कोणाशी वाईट वागले असेल, कोणाला उलट बोलले असेल, तर सगळ्यांची या गादीवरून क्षमा मागते. मला मोठ्या मनाने क्षमा करा आणि कुठल्याही प्रकारचा राग माझ्यावर ठेवू नका. सदैव फक्त आशीर्वाद द्या आणि तुमचं प्रेम द्या. बाकी मला कशाचीच अपेक्षा नाही. असो विठ्ठल. आपल्या गावामधून दुसऱ्या गावातले कुणी कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, त्यांना कधी मागे खेचण्याचा प्रयत्न करू नका. उपकार शब्दातूनच व्यक्त होतात असं नाही, मनामध्ये सुद्धा भावना असतात. ते फक्त शब्दातूनच व्यक्त करता येतात असं नाही. आज माझे सगळेच भाऊ इथे उपस्थित नाहीयेत. जे कुणी असतील त्या सगळ्यांना धन्यवाद. आणि माझे गावकरी आणि माझी भाऊकी यांना मी कधी वेगळं समजले नाही. सगळेच माझे. मी याच मताने चालले, ज्याच आळंदीमध्ये शिकले, त्या ज्ञानाचा वसा फक्त एवढाच घेतला की सगळ्यांना समान घेऊन आणि सगळ्यांना सारखं समजून चालायचं. हा आपला आणि तो परका, अशी भावना कधी मनामध्ये ठेवायची नाही. कोणाबद्दल द्वेष ठेवायचा नाही, कोणाची निंदा करायची नाही आणि सगळे आपले समजून प्रवास करायचा. असो या कीर्तनामधून जर काही चांगलं घेता आलं तर ती सगळी माझ्या ज्ञानोबरांची कृपा आहे. जे काही वाईट असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे, ते माझे परत मला इथल्या इथे देऊन जा. आणि चांगलं जर काही असेल तर ते माऊलीचा प्रसाद म्हणून या कीर्तनातून घेऊन जा. कीर्तन संपलं. तुकाराम ज्ञानेश्वरा माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कीर्तन सेवेकरता उपस्थित आपले टाळकरी असतील, वादक असतील, गायक असेल, विनेकरी, आमच्या वहिनी असतील, चौकदार असतील, सगळ्यांची नावं घेत नाही, क्षमा करा मला. आमचे शिवसागर चॅनेलचे सर्वेसर्व आमचे सागर दादा असतील आणि इथे कीर्तन ऐकण्याकरता जे सगळे उपस्थित आहेत सगळ्यांना धन्यवाद देते. आणि झालेली चिंतन सेवा भगवान ज्ञानोबा यांच्या चरणावर समर्पित करून कीर्तन सेवेला पूर्ण करा. विठ्ठल जय जय